चला तर आज होती पिऊच्या शाळेमध्ये पालखी. त्यामुळे त्यांना असं वारीच्या वेशभूषेमध्ये असं काही तयार करायला सांगितलेलं होतं आणि सर्वच विद्यार्थी तयार झालेले होते. आणि यांच्याच नाही तर पुण्यामध्ये सर्वच शाळेमध्ये असं काही वारी घेतली जाते, जिथं विद्यार्थ्यांना असं काही तयार होऊन यायला सांगितलं जातं आणि जवळपासच्या मंदिरात घेऊन जातात आणि तिथं अशी काही वारकरी स्वरूपात त्यांची अशी वारी साजरी केली जाते. आणि ह्या नटलेल्या लेकीच्या मागे माझा असा काही अवतार झालेला होता. शंभूला असं काही वाटत होतं जसं काही मम्मी दीदीमध्येच गुंग झालेली आहे. माझ्याकडे काही लक्ष देत नाही. त्यामुळे ते माझ्याकडे असं काही धाव काढत होता. हे सगळं झाल्याच्या नंतर पिऊचं आवरलं तर होतंच. मग तिला शाळेमध्ये सोडून आले आणि आल्याच्या नंतर येताना मी हे कणीस आणलेले होते, तेही सोलून घेतले आणि यांनीही किराणा आणलेला होता रात्री, तेही भरायला घेतला. आणि सध्या पिऊच्या शाळेचा टायमिंग चेंज झालेला आहे. त्यामुळे ती येईपर्यंत बाकी सर्व कामं आवरून घ्यायचे आणि त्यानंतर तिला परत आणायला जायचं. असं काही माझं रुटीन झालेलं आहे. त्यानंतर फटाफट सगळी कामे आवरली आणि पिऊला आणाय गेले. बाकी आजच्यासाठी एवढंच. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.